नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मस्तच राहा. बाहेर जास्त निघू नका. मुंबईची ऊन खूप जास्त वाढली आहे. तर घरी बसल्या बसल्या माझा हा एक व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये ओरिजिनल जो पान आहे त्या पान भलं मोठं होतं. जो पान मी कट केलं आणि याला एक असा आकार दिला. मग तो पान मी त्याला कलर एक रेडिश रेड डार्क रेड कलर त्या पानाला आतमधून लावत आहे आणि तो पान इथे असा फॅब्रिकवर ठेवत आहे. हा कॉटन फॅब्रिक आहे ज्याच्यावर मी करत आहे. तर याला मी असं चिपकवत आहे त्या पानाला कलर लावून. पण आपण कसं पानाला कलर लावतो, पर्टिक्युलर पूर्ण पानांचा कलर फॅब्रिकवर नाही उतरत. काही भाग पान सोडून देतं. आपण कितीही त्याला प्रेशर दिला तरी जास्त प्रेशर पानाला आपण फॅब्रिकवर नाही देऊ शकत, कारण की पान तुटू पण शकते त्याच्यामुळे. तर असं तुम्ही कुठल्याही फॅब्रिकवर करू शकता. काही लोकांच्या डोक्यामध्ये असे विचार आले असेल की कॉटन फॅब्रिकवरच असं पान लावू शकतो का, सिंथेटिकवर नाही का, सिल्कवर नाही का. तुम्ही कुठल्या पण फॅब्रिकवर लावू शकता. कलर हा ॲक्रेलिकच आहे, तो लागेलच. मग त्याच्यानंतर जो पानाच्या आकाराची जी बाजू आहे, आपण एक ब्रश घ्यायचा. त्या ब्रशच्या ह्याच्याने अशा पद्धतीने मी जशा पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने पानाला एक शेप द्यायचा. पूर्ण पानाला असा प्रॉपर शेप देऊन द्यायचा. याला पूर्ण असं वाटलं पाहिजे की ते ओरिजिनल आहे. आपण ओरिजिनल पानाने सुद्धा असे पानं काढू शकता. डिफरंट पानचं आहे आपल्याकडे. त्या सगळ्या पानांनी आपण असे करू शकतो. ऊन खरंच खूप वाढली आहे. मुंबईची ऊन खरंच खूप वाढली आहे. मग त्याच्याने हलका जो मधातला पोर्शन असतो त्याला व्हाईट पेंटने पानांचे मधातले जे साईड्स असतात ना ते आकार देऊन द्यायचे. जसे मी आता देत आहे. अशा आकार देताना पेन थोडासा घट्ट ठेवायचा, पातळ नाही ठेवायचं, कारण की तिथे स्प्रेड तसं आहे. कॉटन फॅब्रिकवरती आधी कपड्याला पाणी लावल्याशिवाय कुठलाही कलर स्प्रेड होत नाही. सिंथेटिक फॅब्रिकवरती काही केलं थोडंसं आपण कलरमधलं थोडंसं पाणी असेल तर तो एकही मिनटं लावत नाही, एक सेकंदही लावत नाही समोर जायला. त्याच्यानंतर हलका मी एक डिझाईन केली त्याच्यावरती, पानाच्या वरती असा ग्रीन कंसाचे वरचे जे काढले आहे आणि त्याच्यानंतर त्याला थोडासा येल्लो कलर देणार आहे मी आता. येल्लो कलर. ग्रीनमध्ये येल्लो मिळलं तर एक पोपटी कलर रेडी होतो. मग मी हलकासा असा कलर दिला. त्याच ह्याच्याने मी पानं काढले येल्लोचे वगैरे. खूप सुंदर वाटत आहे. आपण असे ड्रेसेस कॉटन फॅब्रिकवरचा ड्रेस बनवू शकतो. छान दिसतं, खूप छान दिसतं. कशी वाटली डिझाईन मला सांगा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू. सेफ राहा. थँक्यू.